गिरणा नदीला पूर आला, गोदावरी भरली. पंचगंगेसह कोयना, कृष्णा, दुथडी भरली. मंदिरात पाणी शिरलं, धरणात पाणी साठा वाढला. उशिरा आलेल्या पावसानं अर्धा महाराष्ट्र व्यापला. नाशिक, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या धरणांचा पाणीसाठा वाढतोय, तर काही ठिकाणी पुराचं पाणी नागरी वस्तीत शिरलंय. संततधार पावसानं या भागातल्या शेतीला दिलासा मिळालाय. उशिरा आलेला पाऊस कमी वेळात तुफान बरसल्यानं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. राज्यात पावसाची स्थिती नेमकी काय आहे, पाहूया या व्हिडिओतून. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. नाशिक जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट देण्यात आला होता. संततधार पावसामुळे नाशिकमधल्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. गेल्या महिनाभरापासून कोरडा असलेल्या रामकुंड परिसरात गोदापात्राचं पाणी वाढलं. मध्यरात्रीपासून पावसानं जोर धरल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. नाशिकमध्ये गोदावरी पाठोपाठ गिरणा नदीला पूर आलाय. नाशिकच्या चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2-3 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातल्या पाणी साठ्यात वाढ होतीये. कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तसंच सुरगाणा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा नदीला पूर आलाय. प्रशासनानं पूरपरिस्थिती लक्षात घेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये. मंगळवारी राजाराम बंधारा नदीची पाणी पातळी 35 फुटांच्या वर गेली. जिल्ह्यातले 56 बंधारे पाण्याखाली गेलेत. मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला. त्यानुसार सुरू असलेल्या पावसानं पंचगंगेसह जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. मुसळधार पावसाचा मोठा फटका 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला बसलाय. संततधार पावसामुळे मंदिर परिसरात पुराचं पाणी शिरलं. दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहत आलेल्या पाण्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या मंदिरात डोंगर माथ्यावरून वाहणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह दिसून आला. यासाठी मंदिर प्रशासन आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे. तसंच भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुणे जिल्हा आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातला पाणीसाठा 80% पोहोचलाय. खबरदारीचा उपाय म्हणून मुठा नदीपात्रात 500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पाटबंधारे विभागानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पावसाची संततधार कायम राहिली तर धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं प्रशासनानं तयारी केल्याचं समोर आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसानं धरणातला पाणीसाठा झपाट्यानं वाढतोय. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात गेल्या आठवडाभर पाऊस सुरू आहे. यामुळे राधानगरीसह काळंबावाडी, दूधगंगा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. सध्या राधानगरी धरण 51% तर दूधगंगा धरण 21% भरलंय. धरण आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसानं पंचगंगेत विसर्ग सुरू केला तर नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरप्रमाणे सांगलीतही पावसाची संततधार कायम आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 3-4 दिवसांपासून अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सोमवारी चांदोली धरण परिसरात 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर गेलंय. पुराच्या पाण्यानं नदीकाठची शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तर अतिवृष्टीमुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होतीये. मंगळवारी चांदोली धरणात 459 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 16 TMC इतका पाणीसाठा वाढलाय. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहतीये. पुराचं हे पाणी प्रसिद्ध श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात शिरलं. याला दक्षिणद्वार सोहळा म्हटलं जातं. यानंतर मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. मुसळधार पावसामुळे देवाची आळंदी इथं इंद्रायणी नदीलाही मोठा पूर आला. इंद्रायणी नदीवरचे 4ही मुख्य पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेत. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी इंद्रायणी नदी अजूनही धोक्याच्या पातळीवर दुथडी भरून वाहतीये. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दरम्यान इंद्रायणी नदीला आलेल्या या पुराचा फटका वारकऱ्यांना बसतोय. पूरपरिस्थितीमुळे माऊलींच्या पालखी सोहळ्यात पालखी प्रमुखांसह फक्त मोजक्याच वारकऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय आळंदी देवस्थान समितीने घेतला. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. सोमवारी गोंदिया जिल्ह्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या दरम्यान जोरदार वारा वाहिल्यानं जिल्ह्यात झाडे पडण्याच्या घटना घडल्या तर घरं आणि जनावरांचे गोठे यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही, पण आर्थिक नुकसान झाल्याचं समोर आलंय. दरम्यान हवामान विभागानं नाशिक, पुणे, मुंबई आणि उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय तर पालघर आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट दिलाय. येत्या 2 दिवसांनंतर राज्यात पाऊस उसंत घेण्याची शक्यता आहे. तुमच्या भागात पावसाचं काय चित्र आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.